चला तर मग सकाळची झाली होती छान अशी गुड मॉर्निंग. तर म्हटलं अंशच्या पप्पांचा उपवास चालू आहे तर ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवले होते. बनवायसाठी ते ड्रायफ्रूट सगळे भाजून घेतले आणि अंशच्या डब्याची तयारी चालली होती. तर बघा छान अशी भेंडीची भाजी केली आणि चपातीची कणिक मळून घेत होती. आता फक्त अंशचाच नाही बरं का, माझासुद्धा, कारण माझासुद्धा उपवास नाही आहे, मी पण उपवास धरलेला नाही आहे. तर माझीसुद्धा काही तयारी चालली होती आणि अंशचीसुद्धा. तर भेंडीची भाजी ही अंशच्या टिफिनला देते, त्यामुळं काय ती मिठातलीच केली होती, फक्त त्यामध्ये लसूण टाकलं होता आणि छान अशी भेंडी चिरून घेऊन छान असे तेलामध्ये परतून घेतले होते. आणि त्यानंतर बघा आता अंशच्या पप्पांचे उपवास चालू आहेत तर त्यांचं आणि अंशचं सेपरेट बनवते. आधी ड्रायफ्रूट्स भाजून साईडला ठेवून घेतले, त्यानंतर अंशचा टिफिन करून घेतला आणि मग म्हटलं चला आता ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवून देऊयात, कारण मग दोघांचे सेपरेट असे टिफिन भरायचे असतात आणि उपवास आहे म्हणून इकडचा हात तिकडं नको लागायला म्हणून वेगवेगळे बनवून घेते. तर बघा छोटे छोटे अंशसाठी लाडू बनवले होते आणि मोठे अंशच्या पप्पांसाठी. तर बघा छान असे अंशचे पप्पा आज सोडवायला गेले, कारण खूप दिवसांनी अंश आता स्कूलला झाला होता. तर तो म्हटला मला पप्पासोबत जायचं, तर पप्पा त्याला सोडवायला गेले होते. तर बघा अशी होती आजची माझी गुड मॉर्निंग. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, खुश राहा आणि कमेंट करायला विसरू नका बरं.